नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आज प्रत्येक शेतकरी बांधवाला वाढती महागाई असेल, वाढत्या खतांच्या, औषधांच्या, बियाण्यांच्या, कीटकनाशकांच्या किमती यामुळे बऱ्यापैकी शेतकरी वर्ग हा थोडासा नाराज आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकरी बंधूंनो, महागाईला तर आपण अडवू शकत नाही, पण त्या महागाईला अनुसरून किंवा त्या महागाईच्या अनुषंगाने आपण आपल्या पिकामध्ये किंवा आपण जे काही नियोजन करत असतो त्या नियोजनामध्ये जर थोडेफार बदल केले तर मला वाटत नाही की आपल्याला महागाईची जास्त काही झळ बसेल। आपण ज्या ठिकाणी ऊस पीक असेल तर ऊस पिकामध्ये आपण ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा वापर करतो त्याच्यामध्ये बेसल डोस असतील, त्याचबरोबर काही ठिकाणी बाळभर केली जाते, काही ठिकाणी मुख्य भरणी केली जाते, काही ठिकाणी हलकासा डोस सुद्धा लागण केल्यानंतर टाकला जातो किंवा बाळभर फायनल झाल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी मिरगी डोस किंवा पावसाळी डोस हा खतांचा वापर सुद्धा बेसुमार पद्धतीने केला जातो। तर माझं शेतकरी बांधवांना असं एकच सांगणं राहील की तुम्ही रासायनिक खतांची मात्रा देणं हे गरजेचं आहे का, तर 100% गरजेचं आहे। परंतु आपल्याला रासायनिक खत जे काही दिलेले आहेत किंवा जो काही आपण बेसल डोस दिलेला आहे तो कितपत लागू झालेला आहे किंवा एखादा डोस आपण ज्या वेळेला माती आड करतो किंवा जमिनीवर टाकतो तर तो किती पद्धतीने कशा पद्धतीने लागतो, त्याचं काम कशा पद्धतीने चालतं याच्यावरही तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे। कारण लागवड टाकणं हे महत्त्वाचं नाही, तर ती लागवड त्या पिकाला लागणं किंवा त्या पिकाला उपलब्ध होणं किंवा त्या टाकलेल्या लागवडीतून आपल्या पिकामध्ये परिणाम दिसणं हे अत्यंत गरजेचं आहे। लागवड टाकल्यानंतर आपल्याला स्वाभाविकपणे ऊसाची वाढ असेल, काळुकी असेल, फुटवा असेल, त्याचबरोबर पेरातील अंतर असेल, जाडी असेल किंवा पानाचा गर्द हिरवापणा असेल, पसरटपणा चांगला असेल किंवा आपला ऊस हा सशक्त दिसणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात आणि हे प्रत्येक शेतकरी बांधवाचं एक समाधान याच्यातच दडलेलं असतं। तर आपल्याला एक थोडीशी आयडिया जर सांगायची झाली तर मी असं सांगेन की ज्या वेळेला तुम्ही एखादा फायनल मुख्य भरणी करता किंवा पक्की भरणी ज्या वेळेला करता त्यावेळेला तुम्ही एक किट जे येतं म्हणजे त्याच्यामध्ये लिफ्टर NA, लिफ्टर P, लिफ्टर K, लिफ्टर NPK कॉन्सर्शिया आणि लिफ्टर व्हॅम असंच एक कॉम्बिनेशन येतं। जर त्याचा तुम्ही वापर केला, आता सांगायचं झालं तर याच्यामध्ये काय आहे की आपण ज्या वेळेला लागवडी देतो, आपण ज्या वेळेला NPK देतो, सोबत दुय्यम देतो, सोबत मायक्रोन्यूट्रिएंट हे आता शेतकरी बंधू वापरायला लागलेत, त्यामुळे हे सगळं देतो, पण हे सगळं दिल्यानं आपल्या जमिनीतून पचनी होऊन पिकाला कसं उपलब्ध होईल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। आणि ज्या वेळेला ते आपण दिलेला जो काही संतुलित खत मात्रा आहे ती पिकाला योग्य पद्धतीने अपटेक झाली तरच त्यातून आपल्याला काय असेल ते निष्पन्न होणार आहे। आपलं जे किट देण्यामागचं कारण असं आहे की शुगर बूम नावानं जे किट मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते वापरल्यामुळे काय होतं की तुम्ही दिलेल्या लागवडीतून दिलेल्या खत मात्रा जी काय आहे ती पिकाला सहज पद्धतीने उपलब्ध होते आणि ही उपलब्ध झालेली खत मात्रा ही चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या ऊसाची जाडी असेल, ऊसाचं 2 पेऱ्यामधलं अंतर असेल, त्याचबरोबर पानाची काळोखी असेल, पानाचा गर्द हिरवा रंग असेल, त्याचबरोबर आपल्या ज्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती जी म्हणतो आपण ते चांगल्या पद्धतीने सुधारते। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की वातावरणात होणारे बदल आहेत, थंडी असेल, ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, या सगळ्याच्या येणारे वातावरणातले जे काही परिणाम आहेत याला चांगल्या पद्धतीने आपलं पीक सशक्तपणे तोंड देतं। आणि यात सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्या वेळेला आपण दिलेली लागवड आपल्या पिकाला योग्य पद्धतीने उपलब्ध होते आणि ती लागू झाली तरच आपल्याला त्या डोसचा आणि आपण केलेल्या कामाचा उपयोग आहे। तर माझं शेतकरी बांधवांना असं सांगण्याचं मत राहील की तुम्ही ज्या वेळेला एखादा ऊसाचा डोस देता किंवा ज्या वेळेला तुम्ही पक्की भरणी करता किंवा ज्या वेळेला तुम्ही हलकासा डोस टाकता त्याच्यानंतरच्या पुढच्या पाण्याला तुम्ही जर शुगर बूम सोडलं आणि ते सोडत असताना त्याचं एकरी प्रमाण हे एकरी 1 किट जे 1 लिटर पॅकिंगमध्ये अवेलेबल असतं त्याच्यामध्ये 4 लिटर क्वांटिटी आणि 400 ग्रॅमचा मायक्रोरायझा असं त्या किटमध्ये कॉम्बिनेशन असतं। हे सगळे एकत्रित मिश्रण तुम्ही गुळासोबत किंवा ताकासोबत तुमच्या उपलब्धतेनुसार तुम्ही जर सोडलं तर त्याचे तुम्हाला अप्रतिम रिझल्ट बघायला मिळतील। आणि हे रिझल्ट जे काय आहेत हे लॉंग टर्म असतात,
जेणेकरून यात ज्या किटमधून ज्या बॅक्टेरिया देतो त्या बॅक्टेरियांचं जाळं आपल्या प्लॉटमध्ये तयार होतं आणि ह्या बॅक्टेरियांची वाढ ही कालांतराने वाढत राहते आणि जर तुम्ही त्याचं योग्य पद्धतीने संवर्धन केलं तर तुमची जमीन सुपीक होते आणि तुमचा जमिनीचा जो काही पोत आहे तो पण चांगल्या पद्धतीने सुधारतो. म्हणूनच आपण शेतकरी बांधवांनी शुगरमूनचा वापर करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.